नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी अशी आशा करतो की तुमचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे सुरू असेल. तर जो आपला हा दुसरा लेक्चर आहे, पहिल्या लेक्चरमध्ये नेमकं कोणकोणत्या गोष्टी झाल्या तर ते आपण एक शॉर्टमध्ये डिस्कस करू. जर तुम्ही बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघून घ्या. तरी आपण एक शॉर्टमध्ये आपण त्याचं एक रिव्हिजन करू. ठीक आहे. काल आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या की बाबा इतिहास नेमका आहे काय, तो शब्द आला कुठून कुठून आला. हिस्टोरिया हा शब्दावरून आला. हिस्टोरिया त्याचा अर्थ काय असतो की बाबा कोणती पण गोष्ट जी आपण शोधून वगैरे जे आपण प्राप्त करतो त्याला हिस्टोरिया बोलतात. आणि फादर ऑफ हिस्ट्री ते कुणाला बोललं गेलं, हेरोडॉटस. आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्याचं नाव काय, हिस्टोरिका. हिस्टोरिका हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ठीक आहे. आता इतिहास आहे, इतिहासाला 3 गोष्टीमध्ये डिवाइड केलेलं. सर्वात आधी कोणता होता, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक. ठीक आहे. प्राचीनचा कार्यकाळ काय होता, आनंद पासून ते 712 एडी. मिडलचा कार्यकाळ काय होता, 712 ते 1707 एडी. आणि आधुनिकचा कार्यकाळ काय होता, 1707 ते 1947 हा त्याचा कार्यकाळ होता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे डिस्कस केले की बाबा आपल्याला इतिहासामध्ये नेमकं कोणकोणते टॉपिक वाचायचे आहेत, प्राचीनमध्ये कोणता, मध्ययुगीनमध्ये कोणता आणि आधुनिकमध्ये कोणता. तर हे पूर्ण डिटेलमध्ये आपण जे सुरू केले. तर आज आपण जो आपला प्राचीनचा लेक्चर आहे, प्राचीन इतिहासाचा जो आपला सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. खरं तर एन्शियंट मधून जे 80% जे प्रश्न जे बनतात ते या टॉपिक वरून बनतात. थोडंसं लेक्चर लेंदी होईल, पण एवढंच की पूर्ण जर तुम्ही लेक्चर बघितलं तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वरचा एक प्रश्न पण तुमचा चुकणार नाही. पूर्ण डिटेलमध्ये आपण बघणार आहे, पूर्ण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत. ठीक आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा, लेक्चर स्किप नका करू. ठीक आहे. तर सर्वात आधी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन नेमका कन्सेप्ट आहे काय, त्याचं नाव काय, कुठून आलं, कुणी पाडलं, त्याच्यामध्ये नेमकं कोणकोणते साइट्स येतात, ते नेमकं कुणी त्याचं खनन केलं, ते कोणत्या वर्षामध्ये केलं आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी भेटल्या, तर सगळ्या गोष्टी आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार. ठीक आहे. तर आपण लेक्चरला सुरू करू. आता हे बघा, आपण कोणत्या पण गोष्टीला जर आपल्याला डिफाईन करायचं असेल की बाबा नेमकं कोणत्या पण गोष्टीला आपल्याला जर नाव ठेवायचं असेल तर त्याला आपण काय ना काहीतरी एक पर्टिक्युलर नाव देतो की बाबा हा काय याचा होता. फॉर एक्झाम्पल जसं 2000 ते 2023 हा जो कार्यकाळ आहे, हा कार्यकाळ कोणत्या गोष्टीवरून आपण म्हणजे ओळखू शकतो किंवा त्याला आपण कोणतं नाव देऊ शकतो की बाबा हा एक कॉम्प्युटरचा इरा होता. म्हणजे तिचा कॉम्प्युटर उदयास आला, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असे कॉम्प्युटर, इंटरनेट म्हणा, त्याचा वापर खूप जास्त व्हायला लागला. आता आजच बघा, आज तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय हा तुम्ही फोनमध्ये बघताय, मी पण फोन मधूनच तुमच्याशी जे पण आहे ते संपर्क साधतोय. म्हणजे हा जो 2000 ते 2023 आहे, हा जो कार्यकाळ आहे, हा सर्वात जास्त ह्याच्यामध्ये कॉम्प्युटर, इंटरनेट याचा सर्वात जास्त वापर झाला. जर आपण असं बोललो की 2000 ते 2023 हा कार्यकाळ हा एक कॉम्प्युटरचा इरा होता, कॉम्प्युटरचा कार्यकाळ होता, असं जर बोललो तर काय चुकीचं राहील का? नाही. तर तेच सेम आहे. आता जसं मी बोललो की 2000 ते 2023 हा जो कार्यकाळ हा कॉम्प्युटरचा इरा असं जर बोललो तर ह्याला म्हणजे ह्याच्यामध्ये काही चुकीची गोष्ट नाही. आता बघा, कोणती पण गोष्ट जेव्हा आपण डिवाइड करून त्याचा अभ्यास करतो तर ते जेव्हा सोपं होते. आपण आता जे हे लिहिलं, आता हे जे 23 वर्षांचा जो आपण टाइम पिरियड लिहिलाय, हे जर आपण जर डिवाइड केलं कसं, आता जसं आता हेच आहे, आता 2000 ते 2010 आता हा जो कार्यकाळ आहे 10 वर्षाचा, ह्याला जर आपण प्री कॉम्प्युटर एरा जर असं जर बोललं, कारण साधी गोष्ट आहे, आज जी 2023 मध्ये जे टेक्नॉलॉजी आहे ते डायरेक्ट 2000 मध्ये 2005 मध्ये असणार का? नाही, ते हळूहळू ग्रो होत जातात. तर 2000 ते 2010 ह्या जर काळाला आपण जर प्री कॉम्प्युटर एरा जर असं जर बोललो तर काय हरकत राहणार नाही. ठीक आहे. आणि ते जर दुसरे जे 13 वर्षाचा जो काळ आहे, म्हणजे कोणता, 2010 ते 2023 या काळाला जर आपण पोस्ट कॉम्प्युटर एरा असं जर आपण जर बोललो तर याच्यामध्ये काही चुकीचं राहील का? नाही राहील. हे जे 10 वर्ष आहे, प्री कॉम्प्युटर आणि पोस्ट कॉम्प्युटर, तर हे आपल्याला काय दाखवतं की हे बाबा पूर्ण जो काय त्या कॉम्प्युटरची कशी ग्रोथ झाली, इंटरनेटची कशी ग्रोथ झाली, जे 2000 मध्ये गोष्टी ज्या हळूहळू लोकांना कळत गेले की बाबा नेमकं कॉम्प्युटर आहे काय, फोन आहे काय, त्याचा यूज कसा करायचा, कोणत्या लेवल पर्यंत यूज करू शकतो. आता आपण माणूस पण जो आहे तो फार प्राचीन इतिहासापासून सगळ्या गोष्टी धडपडत काय ना काहीतरी शोधत बिदत सगळं आज आपण इथपर्यंत पोहोचले की आज आपण चंद्रावर वगैरे जातोय, खूप साऱ्या दुसऱ्या धर्तीवर जायचा आपला प्लॅन वगैरे चालू आहे. तर या लेवल पर्यंत गोष्टी गेल्या. तर ते जसं कॉम्प्युटरचा हा इरा होता, तर तसंच जो प्राचीन इतिहास आहे तर याचा पण काय ना काहीतरी एक काळ असेल, तिथून कोणती ना कोणती गोष्ट माणसाने जी विकसित केली असेल किंवा त्या काळाला नेमकं काय बोलतात. जसं याला कॉम्प्युटर एरा आपण बोललो, जे 2000 ते 2023 आहे, तर नेमकं जे प्राचीन इतिहास तर त्या इतिहासाला कोणत्या काळात नेमकं बोललं जातं, तर त्याला स्टोन एज म्हणून बोललं जातं. आता स्टोन एज म्हणून का बोललं जातं? कारण साधी गोष्ट आहे, आता जसं आपण बोललो की बाबा हा जो 23 वर्षाचा जो एरा होता की 2000 ते 2023 याला
कॉम्प्युटर एरा म्हणून आपण का बोललो, कारण तिथं कॉम्प्युटरचा सर्वात जास्त युज होत होता. तर साहजिक आहे की बाबा ह्याला जर स्टोन एज, जे पण हिस्टोरियन आहे त्यांनी जर ह्याला स्टोन एज जर नाव दिलं असेल तर का दिलं असेल, कारण दगडाचा खूप जास्त वापर झाला असेल. ठीक आहे, आता जसं स्टोन एज आहे तर त्यालाच मराठीमध्ये काय बोलतात, पाषाण काळ. पाषाण म्हणजे काय, दगड, आणि काळ म्हणजे काय, एक टाइम पिरियड. ठीक आहे, आता स्टोन एज आहे ह्याला पण कोणत्या, याला पण 3 गोष्टींमध्ये डिवाइड केले. जसं आपण कॉम्प्युटर इराचं बघितलं तर त्या 3 गोष्टी कोणत्या, सर्वात आधी ओल्ड स्टोन एज, त्याच्यानंतर मिडल स्टोन एज, आणि त्याच्यानंतर न्यू स्टोन एज. ठीक आहे, आता हे फक्त नाव झालं, जे बेसिक जे आपण नाव दिले, पण याचं सायंटिफिक नेम पण आहे, तेवढं महत्वाचं नाहीये, पण तरी आपण बोलणार आहे. ओल्ड स्टोन एजला काय बोललं जातं, पॅलिओलिथिक पिरियड. पॅलिओलिथिक पिरियड. मिडलला काय बोललं जातं, मेसोलिथिक, मेसोलिथिक पिरियड. आणि न्यू स्टोन एजला काय बोललं जातं, निओलिथिक पिरियड. ठीक आहे, ह्याचे सायंटिफिक नेम झाले. ठीक आहे, आता हे हे आहेत, जसं आपण इतिहासाचा बघितलेला प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, काय ना काहीतरी कार्यकाळ असेल, काय ना काहीतरी असेल, तर ह्याचा पण जो पण हा पूर्ण स्टोन एज, जो पूर्ण पाषाण काळ, त्याचा पण काय ना काहीतरी एक कार्यकाळ होता. ओल्ड मध्ये ओल्डचा काय ना काहीतरी वर्षांचा कार्यकाळ असेल, मिडलचा असेल, नवीनचा असेल. ठीक आहे, तर ओल्डचा काय कार्यकाळ होता, तर ते 30,000 BC पासून ते 10,000 BC. आता बीसी म्हणजे काय, बिफोर क्राइस्ट, म्हणजे येशू ख्रिस्त त्यांच्या जन्माच्या आधी. तर त्यांच्या जी आपण काल जी बघितलेली ती जी मधली लाईन ओळखली त्याच्या या साईडचा म्हणजे बीसी म्हणजे बिफोर क्राइस्ट, तर ती निगेटिव्ह मध्ये चालते, त्यामुळे 30,000 ते 10,000 पर्यंत. ठीक आहे, आणि मिडलचा जो कार्यकाळ होता तो काय होता, 10,000 ते 8,000 BC. ठीक आहे, आणि नवीनचा काय होता, 8,000 ते 3,000 BC. ठीक आहे, आता जर एक एक जर कॅल्क्युलेट करे की बाबा जो पण स्टोन, जसं ओल्ड स्टोन एज आहे, मिडल स्टोन एज आहे, तर ते नेमकं किती वर्ष ते राहिलं. आता ओल्ड स्टोन एज आहे तर ते किती वर्ष राहिलं, तर तुम्ही बघू शकता 20,000 वर्ष. म्हणजे 20,000 वर्ष ओल्ड स्टोन एज चाललं. मिडल स्टोन एज किती वर्ष चाललं, 2,000 वर्ष. ठीक आहे, आणि न्यू स्टोन एज हे किती वर्ष चाललं, हे 5,000 वर्ष चाललं. ठीक आहे, म्हणजे जर पूर्ण जर पाषाण काळ जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते किती वर्ष चाललं, 20 आणि 2 22 आणि 5 27, म्हणजे पूर्ण 27 वर्ष जे हे पूर्ण पाषाण काळ जो स्टोन एज आहे ते पूर्ण चाललं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये नेमकं कोणकोणत्या गोष्टी येतात, ओल्ड मध्ये काय आपण इन्व्हेंट केलं, मिडल मध्ये काय केलं, न्यू मध्ये काय इन्व्हेंट केलं, तर ते सगळ्या गोष्टी आपण एक गोष्टी आपण डिटेलमध्ये बघू. ठीक आहे, आता कसं आहे, अभ्यास करणं एक असतं आणि क्वेश्चनला तसं अनालिसिस करून अभ्यास करणं ती एक दुसरी गोष्ट असते. आता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन खूप लोकांना असं वाटतं की बाबा खूप हार्ड टॉपिक आहे हे वगैरे असं तसं, पण काही नसतं. त्याला जर आपण नीट क्वेश्चननी प्रिपेअर घेऊन नेमकं समजून किंवा बाबा नेमकं एसएससीला जे पण आपण एमटीएससी एक्झाम झाले तर एसएससीला नेमकं कोणते प्रश्न आपण कोणत्या वेने ते विचारतात, तर ते आपल्याला गोष्टी बघायच्या. तर आपण सगळं पॉईंट वाईज बघू बाबा नेमकं प्रश्न कसे विचारले जातात एसएससी मध्ये. तर जसा पहिला पॉईंट आहे, शिकार हा मेन सोर्स होता ओल्ड स्टोनेज मध्ये. आता जे ओएसए एनएसए लिहिले, ओल्ड स्टोनेज, न्यू स्टोनेज, तर ते समजून घ्या. तर काय, शिकार मेन सोर्स होता ओल्ड स्टोनेज मध्ये. म्हणजे कसं, म्हणजे इकडून आपल्याला एक गोष्ट कळते की बाबा ओल्ड स्टोनेज मध्ये ऍग्रिकल्चर म्हणजे जे शेती होती, म्हणजे लोकांना अन्न जे उगवायचे तर ते लोकांना माहित नव्हतं, त्यामुळे ते शिकार करायचं, कारण पोट तर चालवावंच लागेल ना, काही ना काहीतरी जिवंत राहण्यासाठी खावं लागेल. तर ओल्ड स्टोनेज मध्ये शिकारचं इन्व्हेन्शन झालं, म्हणजे ओल्ड स्टोनेज मध्ये जे लोक राहत होते ते शिकार करून आपलं जे पण पोटे वगैरे ते भागत होते. ठीक आहे, दुसरा पॉईंट काय, माणसाची उत्पत्ती 30,000 BC मध्ये झाली. होमोसेपियन्स म्हणजे जे पण ह्युमन बिंग्स आहे ते कोणत्या स्पीसीजने बिलॉंग करतो, तर त्याला होमोसेपियन्स बोललं जातं. ठीक आहे, तर आपल्याला प्रश्न कसं विचारला जाऊ शकतो ते बघा की बाबा माणसाची उत्पत्ती नेमकं कोणत्या ह्याच्यामध्ये झाली, कोणत्या पाषाण काळामध्ये झाली, किती वर्षापूर्वी झाली. तर माणसाची जी उत्पत्ती आहे ती 30,000 बिफोर क्राइस्ट, 30,000 वर्षापूर्वी माणसाची उत्पत्ती झाली. तर हे प्रश्न विचारण्याची पद्धत असते एसएससीची. ठीक आहे, आता तिसरा पॉईंट, माणसाचा पहिला पाळीव प्राणी कुत्रा आहे. आता आज पण येते, त्याच्यामध्ये काय डाऊट नाहीये. तर त्या टाइमला तुम्ही विचार करा, आजपासून टोटल जर बघायला गेलं तर 38 ते 40 वर्ष आधी जो माणसाचा जो पहिला जो पाळीव प्राणी होता तो कुत्रा होता. पण ह्याच्यामध्ये थोडंसं क्वेश्चन जर अजून जर टफ जर आला तर ते म्हणजे ते पीसीएसच्या लेवलचं आहे. तर असं पण जर म्हणजे फॉर एक्झाम्पल असं जर प्रश्न आला की बाबा माणसाचा म्हणजे आधी प्राचीन मध्ये की बाबा माणसाचा जो प्राणी होता तर तो कोणता होता, आणि ऑप्शन मध्ये जर कुत्रा दिलं नसेल तर तिथून आपल्याला घाबरायचं नाही, तर तिकडे हॉर्स नक्की असेल. कारण कुत्र्यानंतर जेवढे पण आपल्याला अवशेष भेटले तर ते घोड्याचे भेटले, कुत्र्याचे आणि घोड्याचे
निवडायचे तर सर्वात आधी जो म्हणजे नॉर्मल जो आपला प्रश्न जे विचारणार आहे तर ते कसं विचारणार आहे की बाबा माणसाचा पहिला पाळीव प्राणी कोणता, तर कोणता तो कुत्रा होता. कारण जे पण हडप्पामध्ये म्हणा आणि कारण 2-3 जेवढे पण साईट्स आहेत तर त्याच्या जे फाइंडिंग्स मध्ये माणसाच्या डेड बॉडी सोबत कुत्र्याची पण डेड बॉडी म्हणजे त्याचे पण अवशेष भेटले. ठीक आहे. चौथा पॉईंट, ओल्ड स्टोनेज पासून आग माहिती पण वापर एनएसए पासून. म्हणजे ओल्ड स्टोनेज पासून जे आगीचं जे म्हणजे माणसाला माहिती होतं की बाबा ही आग आहे आणि पण त्याचा वापर ऍक्च्युअल मध्ये कधीपासून सुरू झाला, न्यू स्टोनेज मध्ये. तर असं का झालं, तर आता तुम्ही विचार करा बाबा माणसाला माहितच नाही की बाबा नेमकं आग म्हणजे आहे काय. तिथून चटके भेटतात वगैरे काय होतात. म्हणजे लोक म्हणजे आधी जे लोक होते म्हणजे जेवढं पण स्टडी केले तर ते आगेपासून लोक घाबरायचे. त्यांना असं वाटायचं की बाबा आपण काय ना काहीतरी पाप केलंय किंवा देवाचा काय ना काहीतरी प्रकोप आपल्यावर झाला, जे आग वगैरे जे म्हणजे कुठं म्हणजे आता जंगले वगैरे तर आग वगैरे तर लागायचीच, त्याच्यामध्ये काही हे नाही. तर ते आधीचे जे लोक होती तर ते घाबरायचे आधी आधी बघून म्हणजे ओल्ड स्टोनेज मध्ये की बाबा नेमकं आग आहे काय काय. मग जेव्हा हळूहळू जसं त्यांना कळायला लागले की बाबा त्याच्यामधून आपल्याला काही नुकसान नाहीये, त्याचा आपल्याला वापर कसा करायचा, त्याने आपण काय काय गोष्टी करू शकतो, तर आधी घाबरत होते. मग त्याच्यानंतर हळूहळू त्याचा वापर सुरू झाला मिडल स्टोनेज पासून. म्हणजे कसं म्हणजे ते म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी आग वगैरे ते हे करायला लागले. मग हळूहळू ते जे पण शिकार करायचे तर त्याला ते पकवून खायचे. तर असं हळूहळू त्याचं हे गेलं आणि त्याचा प्रॉपर जो वापर आहे म्हणजे जसं दगडाला ते हे करून ते हे करायचे, तर ते कधीपासून सुरू झालं, तर ते न्यू स्टोनेज पासून सुरू झालं. ठीक आहे. पाचवा पॉईंट 1863. आता 1863 मध्ये रॉबर्ट रॉबर्ट बुशफूट यांनी एक रिसर्च सेंटर ओपन केलं इंडियामध्ये. तर तिकडे जेवढे पण हे अवशेष वगैरे भेटायचे, तर जेवढे पण जे पण म्हणजे पाषाण का जेवढा पण जो अभ्यास व्हायचा तर तो या रिसर्च सेंटरमध्ये व्हायचा. जे कुणी फाउंड केलं, रॉबर्ट बुशफूट. तर हे महत्वाचा प्रश्न आहे 1863 मध्ये. ठीक आहे. नंतर हाडांचे शस्त्र बिहार. आता हाडांचे जे वेपन्स होते म्हणजे आधी कसं माणसाने जे पण काय बोलतात जे शस्त्र बनवले, जे पण वेपन्स बनवले, तर ते सुरुवात ते वेपन्सनी खरं तर ते जे पण आहे ते तर दगडाने चालू केले. दगडाला शेप वगैरे देऊन ते एकमेकांना घासून त्याला असं नोकदार असं टोकदार त्याला बनवून तर दगडाने पण ते शस्त्र बनवले. आणि त्यातल्या त्यात जे पण ते शिकार करायचे आणि त्याची जी हाडं वगैरे राहायची, हाडं तर नाही खाऊ शकत ना, तर ते हाडांनी पण जे पण ते शस्त्र बनवलेत तर त्याचे जे क्ल्यूज आहेत, त्याचे जे सॅम्पल आहे ते सर्वात जास्त कुठे भेटले, तर ते बिहारमध्ये भेटले. ठीक आहे. सातवा पॉईंट काय, बाबा जो पण माणसाने जो पहिला धातू वापरला, पहिला जो मेटल वापरला, तर तो कोणता वापरला, तर तो तांबा वापरला, जे कॉपर आहे. ठीक आहे. ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉपर बोलतो. महत्वाचा प्रश्न. आठवा पॉईंट काय, बाबा जो पण चाक आहे, जे पण व्हील आहे, चाकाचा शोध कधी लागलेला, न्यू स्टोनेज मध्ये लागलेला. आणि चाक जो पहिला बनला तर तो कोणाचा बनला, तर तो दगडाचा बनला. म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे आज पण जे पण आपण गडावर जर गेलो तर तुम्हाला गडावर पण आपल्या खूप सारे असे गड आहेत जिकडे तुम्हाला ते चाक असे आज पण बघायला भेटतात. तुम्ही इमॅजिन करा दगडाचं एवढा मोठा तो चाक आहे, म्हणजे ते किती जड असू शकतं. तर ते न्यू स्टोनेज मध्ये दगडाचं जे इन्व्हेन्शन झालं. आणि नववा शेवटचा पॉईंट आहे की बाबा जे पण ऍग्रिकल्चर म्हणजे जे शेती आहे, तर त्याचं सुरुवात कधीपासून झाली, त्याचं इन्व्हेन्शन कधीपासून झालं, तर ते न्यू स्टोनेज पासून झालं. आणि त्याचं मेन जे पण येतं आणि त्याचे जे सॅम्पल भेटले तर ते कुठं भेटले, ते मेहटगड मधून भेटले. तर ते तो म्हणजे तो एरिया कुठं येतो, जो पण आपला भारताचा जो आपला जो नेबर कंट्री आहे पाकिस्तान, तर ते पाकिस्तानमध्ये जो आजचा एरिया आहे तर तिकडे ऍग्रिकल्चरचे क्ल्यूज भेटले की बाबा आपल्याला म्हणजे माणसाला न्यू स्टोनेज मध्ये कळालं की बाबा नेमकं ऍग्रिकल्चर कसं करायचं, जे पण आपण अन्न आहे तर ते आपण पिकून पण खाऊ शकतो, तर ते कसं, तर ते सगळ्या गोष्टी माणसाला कधी कळाल, न्यू स्टोनेज मध्ये. तर हे सर्वात जे महत्वाचे 9 पॉईंट होते, तुम्ही याचं स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. कारण ह्याचा पूर्ण तुम्ही डिटेल अनालिसिस करा, तुम्ही क्वेश्चन पेपर बघा, याच्यावर प्रश्न विचारले. खूप सोपं आहे, काय जास्त अवघड नाही. एक एक पूर्ण आपण डिटेलमध्ये जाणार आहे. तर आता आपण बघणार आहे की बाबा नेमकं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हे नाव दिलं कुणी, हा जो एरिया आहे नेमका आहे काय, कुठे येतो, कोणत्या एरियामध्ये नेमकं सगळं जे पण आहे ते आपण खनन केलंय, तर ते आपण बघणार आहे आता. आता आपण एक सॅम्पलचा आपण एक मॅप काढू भारताचा, एक जे पण वरचा नॉर्थचा जो पण पार्ट आहे. ठीक आहे. एक आपण एक नॉर्मल काढलंय. आता हा जो भारत आहे आणि इथून जी आपली इंडस रिव्हर आहे, याशी वाहत वाहत इथे कुठपर्यंत जाते, पाकिस्तान पर्यंत. ठीक आहे.
आता जसं काळ निघत गेला, जसं पुढं बस झालं, तर खूप सारे असे लोक, कारण भारत एक असा देश होता जिकडं खाण्यापासून ते सोन्यापर्यंत जेवढे पण चांदी वगैरे, सोनं, मसाले वगैरे, हे खूप जास्त गोष्ट आपल्या भारतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते उगत होते. त्याचं जे पण इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होत होता. तर खूप सारे जेवढे पण ग्रीकचे लोक होते, युरोपचे लोक होते, तर ते व्यापार करण्यासाठी इकडे यायचे, स्वतःचा काहीतरी माल विकायचे किंवा आपल्या इथून माल घेऊन जायचे आणि त्यांच्या कंट्रीमध्ये विकायचे. तर खूप सारे जे ग्रीक लोक होते, तर ते ग्रीक लोक जेव्हा इकडे व्यापाराला यायचे, तर त्यांनी हा जो एरिया होता, म्हणजे जे पण ऍक्च्युअल मध्ये जो काय बोलतात इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जो एरिया आहे, तो ऍक्च्युअल मध्ये कोणता एरिया आहे माहिती का? हा पूर्ण म्हणजे पूर्ण जो काय बोलतात नॉर्थ वेस्टचा जो एरिया आहे वरचा, जेवढे पण वेस्ट रिव्हरचा, तर म्हणजे पूर्ण हा पाकिस्तान तुम्ही बोलू शकता. आणि हा एवढा हा जो एरिया आहे, हा पूर्ण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा एरिया आहे. आता नेमकं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणजे इंडस हे नेमकं नाव कुणी दिलं? आता कारण इकडे जेवढे पण लोक होते, पहिली गोष्ट हे जे नदीचं नाव आहे, तर ह्याला त्या लोकांनी या नदीला इंडस इंडस रिव्हर हे असं नाव दिलं. आणि जेवढे पण इकडे लोक राहत होते, तर त्यांना इंडोई लोक म्हणून बोललं गेलं. INDY इंडोई लोक का? कारण ते इंडस रिव्हरच्या आसपास राहतात, त्यामुळे ग्रीक लोकांनी त्यांना इंडोई लोक म्हणून याचं त्यांना हे करून दिलं. आता नेमकं आपण एरिया बघू की बाबा नेमकं कोणत्या, म्हणजे नॉर्थ मध्ये कोणता एरिया आहे, साऊथ मध्ये कोणता एरिया आहे, वेस्ट मध्ये, ईस्ट मध्ये नेमकं कोणकोणते एरिया आहे, तर ते आपण याच्यामध्ये बघू. आता जो नॉर्थचा जो एरिया होता तो कोणता होता, म्हणजे एखादी आपण एक हे करू. ठीक आहे. तर जो नॉर्थचा एरिया होता तो कोणता होता? मांडा, जे कुठे आहे? जम्मू काश्मीरमध्ये. ठीक आहे. हा नॉर्थ मध्ये म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जो नॉर्थ पोर्शन होता तो मांडाच होता, जे की जम्मू काश्मीरमध्ये आहे. ठीक आहे. जो पण ईस्टचा पार्ट होता तर तो कोणता होता? मेरठ, यूपी उत्तर प्रदेश. जो साऊथचा एरिया होता तो कोणता? तो आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता? दैमाबाद. थोडस ते नगर नगर साईडला त्या येतं, जिकडं गोदावरी नदी वगैरे आहे. आणि जो पण वेस्टचा पार्ट होता तो कोणता होता? तो आता इंडियामध्ये नाहीये. म्हणजे बलोचिस्तान. ठीक आहे. बलोचिस्तान जे पाकिस्तानमध्ये. आता ह्याच्यावरून नेमका प्रश्न कसं विचारतं, आता हे जेवढे पण 4 लोकेशन जर तुम्ही बघितले, तर प्रत्येक इकडं कोणती ना कोणती एक सर्वात मोठी रिव्हर आहे, कोणती ना कोणती एक सर्वात मोठी नदी आहे. कोणती? तर आता मांडा जम्मू काश्मीर, तर तिकडं कोणती नदी आहे? चिनाब रिव्हर. ठीक आहे. मीरठ यूपी. आता मीरठ जर बघायला गेलं तर ते कुठं गाझियाबादच्या इकडे आहेत, आणि तिकडे जर कोणती नदी आहे? हिंडन रिव्हर. ठीक आहे. दायमाबाद महाराष्ट्र, जसं मी आधी बोललो गोदावरी. तर या नद्यावरून तुम्हाला प्रश्न विचारू शकतात बाबा, जे पण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे, तर त्याचा जो साऊथचा पार्ट आहे तर तिकडं कोणती नदी भेटते, जे पण वेस्टचा पार्ट आहे तिकडं कोणती नदी, आणि जे पण आपला जो वेस्टचा पार्ट आहे तर तिकडं दास रिव्हर. तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे तर तो असा डायमंड शेपमध्ये, हे जर तुम्ही बघितलं तर असा डायमंड शेपमध्ये पूर्ण पसरलेला, पूर्ण नॉर्थ पासून. नॉर्थ मध्ये कोणता? मांडा जम्मू काश्मीर. कोणती रिव्हर आहे? चिनाब रिव्हर आहे. साऊथ मध्ये दाइमाबाद. महाराष्ट्रामध्ये कोणती नदी आहे? गोदावरी नदी. त्यानंतर मीरठ उत्तर प्रदेश, जे की ईस्ट मध्ये येतं, कोणतं? हिंडन रिव्हर आहे. आणि जे पण वेस्ट मध्ये तर कोणतं? बलोचिस्तान, जे की पाकिस्तानमध्ये, तिकडं कोणती रिव्हर आहे? दास रिव्हर आहे. ठीक आहे. तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पूर्ण अशा एवढ्या एरियामध्ये ते पसरलेलं होतं. ठीक आहे. आता जेवढे पण आता हे जेव्हा पण आता लोकांना कळालं, जसं पण काळ पुढे निघत गेला, तर ते ह्याला म्हणजे जेवढे पण अवशेष आपल्याला छोटे छोटे गोष्टी क्ल्यूज भेटायला लागले, आणि जेवढे पण हा एरिया होता तर ह्याला जे पण आहे ते खणण्याचं काम सुरू झालं, जसं आपण थोडंसं मॉडर्न मध्ये यायला लागलो. तर आता नेमकं किती साईट्स आपण खनन केलं, त्याच्यामध्ये भेटलं काय, तर ते आपण पूर्ण आता डिटेलमध्ये बघू. आता आपण जेवढे पण साईट्स आहे त्याचा अभ्यास करणार आहे, कारण याच्यावर जे प्रश्न विचारले जातात तर ते 3 टाईपचे प्रश्न विचारले जातात. ते कोणते लोकेशनवर झालं, दुसरं वर्ष कोणतं होतं, एक्सकेवेटर कोण होता, म्हणजे उत्खनन नेमकं ते कुणी केलं, कुणाच्या अंडर ते झालं, आणि तिसरं त्याच्यामधून कोणकोणत्या गोष्टी आपल्याला भेटल्या. ठीक आहे. तर तसे साईट्स खूप सारे, जर तुम्ही सगळं करायला गेले तर पूर्ण 1 दिवस जाईल. आपण स्टेट पीसीएसची तयारी नाही करत आहे, आपण एमटीएसची तयारी करतोय. तर जे महत्वाचे 12 आहेत ज्याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारले, तर त्याचा आपण बघणार आहे. ठीक आहे. आणि जेवढे पण 12 आहेत आपण एंडला बघू की बाबा नेमकं त्याची एक छोटीशी ट्रिक आहे, थोडीशी हिंदी ऍक्सेंट मध्ये, पण छोटीशी ट्रिक आहे, कारण तिथूनच तुम्हाला सगळे जेवढे
जेवढे पण ते 12 साईट्स आहेत तर ते तुम्हाला लक्षात राहतील. ठीक आहे. तर जो सर्वात पहिली जी साईट आहे ती हडप्पा आहे. ठीक आहे. ज्याला आपण इंग्लिश म्हणजे याचं बघा मराठीमध्ये असं लिहितं आणि इंग्लिशमध्ये त्याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते हरप्पा होतं, पण त्याचं ऍक्च्युअल जे प्रोनाऊन्सिएशन ते हडप्पाच आहे. ठीक आहे. हडप्पा संस्कृती वगैरे जे पण आपण बोलतो त्याचं लोकेशन आहे तर ते कोणतं आहे, मॉन्टगोमेरी आहे. ते कुठं येतं, पंजाबमध्ये येतं. पंजाब कोणतं, इंडियाचं नाही, पाकिस्तानचं पंजाब. ठीक आहे. त्याचं जे पण खनन केलं, जे उत्खनन केलं तर ते कोणत्या वर्षी केलं, 1921 ला केलं. प्रश्न कसं विचारणार, हडप्पाचं जे पण उत्खनन झालं तर ते कोणत्या वर्षी झालं, तर ते 1921 मध्ये झालं. तर ते एक्सकेवेटर कोण होते, म्हणजे ज्यांनी पण केलं, ज्यांच्या अंडर ते सगळं केलं तर ते कोण होते, तर ते दयाराम साहनी होते. ठीक आहे. आणि जे पण उत्खनन केलं तर तिथून कोणकोणत्या गोष्टी आपल्याला भेटल्या, तर सर्वात आधी जे सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट आपल्याला भेटली तर ती अन्न भंडार भेटली. कारण साधी गोष्ट आहे, माणसं राहतात, माणसाचं तिकडं जर हे झालेलं आणि माणसं राहतात म्हणजे काय ना काहीतरी तर ते खाणार, तर ते जेवढं पण अन्न भंडार जेवढे पण छोटे मोठे जे गोष्टी होते वगैरे त्याचे जे क्ल्यूज होते वगैरे तर ते अन्न भंडार तर ते तिकडं बघायला भेटलं. खूप सारे असे भांडे होते फोडलेले वगैरे जेवढे पण हे ठेवलेले, तर तिकडून आपले जेवढे पण हिस्टोरियन तर त्यांनी असा पण अंदाज लावला की आधी अंधश्रद्धा वगैरे ते पूजा पाठ वगैरे जे पण अंधश्रद्धा जे गोष्टी असतात काळजात वगैरे तर ते त्या टाइम पासूनच ते म्हणजे तिकडं पण लोक करतात, कारण ते भांडी तुटलेले वगैरे जेवढे पण गोष्टी तर ते तिकडं दिसायला भेटतात. तुम्हाला फोटो वगैरे जर साईडला कुठेतरी दिसत असेल तर तिकडे तुम्ही बघू शकता जेवढे पण भांडी वगैरे मातीने बनवलेले तर ते सगळे त्याच्यामध्ये बघायला भेटले. आणि त्याच्यामध्ये जे सर्वात जास्त जे मेन इम्पॉर्टंट जी गोष्ट भेटली तर ते कॉफिन्स भेटले, म्हणजे जे ताबूत असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये जी पण डेड बॉडी ती ठेवून आपण ज्याला आपण दफन करतो तर ते ताबूत त्याच्यामध्ये भेटले. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे ताबूत मध्ये साधी गोष्ट आहे, एकच माणूस असतो, पण तिकडे जेवढे पण आपल्याला जे ताबूत भेटले तर त्याच्यामध्ये 2-2 डेड बॉडीज भेटले. तर ते जेवढे पण हिस्टोरियन होते तर त्यांनी एक थेअरी बनवली की बाबा असं पण असू शकतं की बाबा जशी सती प्रथा होती तर तिकडं काय व्हायचं की बाबा नवऱ्यासोबत जी पण नवरी आहे तर ती पण त्या आगीमध्ये वगैरे ती स्वतःला जाळून घ्यायचे. तर ते असं एक अंदाज लावू शकता की बाबा ती जी सती प्रथा आहे तर त्या टाईपचं काही ना काहीतरी प्रथा असू शकते, किंवा काही ना काहीतरी कुणाला तरी मारून ठेवलं असेल किंवा जिंदा त्यांना दफन केलं असेल तर ते काय माहित नाही. पण एकेका जे पण कॉफीस आहे तर त्यामध्ये 2-2 डेड बॉडी बघायला भेटले. ठीक आहे. आणि हडप्पामध्ये जर बघायला झालं तर अजून एक प्रश्न कसं विचारू शकतो की बाबा कोणत्या असं पहिला शहर होता तर जिकडं खनन केलं गेलं तर ते हडप्पा आहे. ठीक आहे. आता आपण दुसरी जी पण साईट आहे जी पण मोहनजोदारो आहे, जी की सर्वात इम्पॉर्टंट आहे तर ती बघू आता. आता आपली जी दुसरी साईट आहे जी खूप महत्वाची आहे, खूप वेळा ह्याच्यावर प्रश्न विचारले, ती मोहनजोदारो आहे. ठीक आहे. आता ह्याची जी लोकेशन आहे ती लोकेशन कुठे आहे, सिंध पाकिस्तानमध्ये आहे. ठीक आहे. आता ह्याचा जो वर्ष होता म्हणजे ह्याचं खनन कधी केलं तर ते लगेच हडप्पाच्या पुढचा वर्ष होता 1922 मध्ये, त्या टाइमला ह्याचं केलं. आता याचे जे एक्सकेवेटर होते ते कोण होते, ते राखालदास बॅनर्जी होते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जे गोष्टी भेटल्या खूप युनिक गोष्टी भेटल्या आणि खूप जे सुविधा देण्यासारख्या ज्या गोष्टी होत्या ते त्याच्यामध्ये भेटलं. सर्वात पहिले जे भेटलं ते जे पण अन्न भंडार आहे ते भेटलं. त्याच्यानंतर जे पण काय बोलतात आपली जी ब्रॉन्झ डान्सिंग गर्ल आहे, तुम्ही खूप वेळा त्याचे फोटो पण बघितले असेल, ती भेटली. बियर्डेड मॅन भेटली. त्याच्यानंतर जे सिलेंड्रिकल शेपचे जे बुल सील होते, सील म्हणजे काय, जे आपण स्टॅम्प मारतो, आपण आता स्टॅम्प कसं मारतो, असं स्टॅम्प पॅड घेतो हे घेऊन हे असं आपण स्टॅम्प मारतो, पण तेव्हा सिलेंड्रिकल शेपचे म्हणजे हे जे असे जे पण आपण नाही का चपाती वगैरे आपण जे पण ह्याने हे करतो तर ते सिलेंड्रिकल शेपचे असे त्या टाईपचे ते सील भेटले. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की हे काय बोलतात आपलं जे ग्रेट बाथ आहे म्हणजे जे स्विमिंग पूल आहे, तुम्ही खूप वेळा फोटोमध्ये बघितलं असाल तो, आणि जे मोहनजोदारो जे पिक्चर आहे ऋतिक रोशन आणि पूजा हेगडेचं तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं असेल, जे की सर्वात मॉडर्न टाईपचं बोललं जातं की बाबा एक असं पूर्ण असे चारी साईडला असे पायऱ्या असतात आणि एक मध्ये खूप खोल असं आपल्याला एक जागा बघायला भेटते. आता कुस्ती तर नसणार ती एवढ्या खोल जे पण आहे, तर ते स्विमिंग पूल म्हणजे ग्रेट बाथ त्याला बोललं जातं इंग्लिशमध्ये. तर ते स्विमिंग पूल आपल्याला ते कुठं भेटलं, प्रश्न विचारला जाऊ शकतो बाबा जेवढे पण मॉडर्न फाइंडिंग्स आहे, जेवढे पण मॉडर्न सुविधावाले जे गोष्टी आहेत तर ते कोणत्या सिटीमध्ये भेटलं, तर ते मोहनजोदारो सिटीमध्ये भेटलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता बियर्डेड मॅन तुम्ही त्यांचा पण खूप फोटो बघितलं शकता, तर ते खूप साऱ्या अशा लोकांनी त्यांना नरेंद्र मोदी जे पण आपले रिस्पेक्टेड प्राईम मिनिस्टर आहे तर त्यांच्याशी पण कंपॅरिझन केले, कारण ते थोडंसं दिसणं वगैरे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता, ते थोडंसं त्या टाईपने दिसणं थोडंसं मॅच होतं. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर खूप सारे क्वेश्चन बनतात. तर आता जी पण पुढची साईट आहे तर आपण ती बघू.
तर आपली जी पण पुढची साईट आहे चन्नुद्रो त्याला बोललं जातं. तर ही साईट खूप अशी ही पण साईट खूप अशी युनिक आणि ह्याच्यावर पण खूप वेळा प्रश्न विचारले. आता ह्याची जी लोकेशन आहे सेम मोहनजोदारो सारखी सिंध पाकिस्तानमध्ये याचं जे वर्ष होतं जेव्हा याचं खनन केलं तर ते कोणतं होतं 1934 होतं. ठीक आहे. तर ते कुणी केलं जे एक्सकेव्हेटर होते ते कोण होते गोपाल मजुमदार जे पण होते ज्यांच्या नेतृत्वाखाली जे पण खनन ते झालं. आणि ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी भेटल्या तर ते कोणत्या भेटल्या तर ते मेकअपच्या रिलेटेड खूप साऱ्या आणि जे पण काय बोलतात आपण फॅशन वगैरे त्या रिगार्डिंग जेवढे पण गोष्टी तर त्या गोष्टी भेटल्या. कोणकोणत्या गोष्टी भेटल्या तर सर्वात आधी जे भेटलं अन्न भांडार. आता तुम्ही एक गोष्ट जर नोटीस केली असेल प्रत्येक जेवढे पण सिटी आहे त्याच्यामध्ये अन्न भांडार भेटलंच आहे. कारण साहजिक आहे माणूस आहे म्हटल्यावर तिकडे तर जेवण वगैरे अन्न वगैरे ते तर भेटणारच त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. तर अन्न भांडार तुम्हाला प्रत्येक सिटीमध्ये याच्यामध्ये तुम्हाला बघितलंच आहे. कोणतं पण वेगवेगळं कोणतंही असू शकतं. ठीक आहे. तर दुसरं जे पण भेटलं ते काय भेटलं ते बेड मेकिंग फॅक्टरी म्हणजे झोपण्याचा बेड नाही बेड बीईएडी बेड आणि जो झोपण्याचा बेड असतो ते बीईडी असतो. ठीक आहे. बेड म्हणजे बीईडी म्हणजे काय मनके असतात जे पण आपण मनक्याचं जे हार वगैरे आपण जे पण बोलतो तर ते मनके बनवण्याची जी फॅक्टरी होती तर बेड मेकिंग फॅक्टरी तर तिकडं बघायला भेटली. त्याच्यानंतर जे लिपस्टिक आहे म्हणजे तेव्हापासून म्हणजे आजपासून 40 वर्ष आधीपासून लिपस्टिक त्याच्यानंतर जे पण कंगवे आहेत. आता कंगवे पण कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही आज पण बघू शकता खूप सारे. त्या टाइमला जे हत्तीचे दाताचे जे कंगवे होते तर ते बनवण्यात आलेले त्याच्यावरती खूप सारे असे डिझाईन वगैरे होत्या. खूप म्हणजे खूप भारी भारी डिझाईन होतात आणि त्या टाईपचे कंगवे आज पण मार्केटमध्ये बघायला भेटतात. जर तुम्ही बघितलं तर वरती अशी जाड हे असते आणि खाली असे दातासारखे थोडेसे असे हे असतात म्हणजे हे अशा टाईपचे हे थोडंसं असं हे होतं आणि असं हे करून हे असे आणि इकडं सगळे हे असे तर हे असे म्हणजे हे हत्तीच्या दाताचे आणि इकडं सगळे असे काही ना काहीतरी त्यांची डिझाईन वगैरे तर असे ते कंगवे तिकडं असे बघायला भेटतात. तर म्हणजे खूप असे फॅशनेबल म्हणजे तुम्हाला प्रश्न असं विचारू शकतात की बाबा फॅशनच्या रिलेटेड म्हणजे जे पण काय बोलतात आपण मराठीमध्ये आपण काय बोलतात आता ते शब्द आठवत नाही पण प्रश्न तुम्ही एवढंच लक्षात ठेवा जे पण चन्नुद्रो आहे आता ही जी पण साईट आहे तर त्याच्यामध्ये जेवढे पण फॅशनच्या गोष्टी कोणकोणत्या बेड मेकिंग फॅक्टरी लिपस्टिक कॉम तर ह्या गोष्टी आणि अन्न भंडार तर ह्या गोष्टी त्या फाइंडिंग्स मध्ये भेटल्या. तर आता आपण पुढची साईट बघू. आता आपली जी पुढची साईट आहे जिचं नाव आहे रोपड तिची लोकेशन आहे तर लोकेशनची कोणती आहे ती पंजाब लोकेशन आहे पाकिस्तान मधला नाही भारतामधला. त्याचं जे उत्खनन चाललेलं तर ते कोणतं ते 2 वर्ष चाललेलं आहे 1953 ते 1955. ते कुणाच्या नेतृत्वाखाली होत होतं योग दत्ता शर्मा. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी भेटल्या तर ते काही जास्त गोष्टी नाही भेटल्या फक्त एकच गोष्टी भेटली अन्न भंडार ते तर होताच कॉमन. दुसरी जी गोष्ट भेटली ती की बाबा जे पण आहे माणसाला त्याच्या कुत्र्यासोबत तिकडं म्हणजे जे पण काय बोलतात कॉफिन्स आहे जे ताबूत आहे त्याच्यामध्ये 2 डेड बॉडीज भेटल्या आणि त्या 2 डेड बॉडीज त्याचे जे शेप म्हणजे एक तर क्लिअर कट दिसत होते बाबा माणसाचं आहे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता आणि दुसरं जे होतं तर ते कुत्र्याचं दाखवलं गेलंय. तर ह्याच्यामध्ये जी युनिक गोष्ट आहे की बाबा ह्याच्यामधून एक गोष्ट जे पण हिस्टोरियन आहे त्यांनी एक अंदाज असा लावला की जसं तुम्ही बघू म्हणजे जी सती प्रथा होती त्याच्यामध्ये काय होतं की बाबा जेव्हा नवरदेवाचा जेव्हा पण हे व्हायचा काय बोलतात मृत्यू व्हायचा तर त्यासोबत जी पण नवरी आहे ती त्यासोबत जळायची त्यासोबत आपला जीव द्यायची. तर ते का द्यायची किंवा काय ना काहीतरी दोघांमध्ये रिलेशन होतं. ठीक आहे. तर इथं लोकांनी असं म्हणजे जे पण हिस्टोरियन त्यांनी असा अंदाजा लावला की बाबा त्या टाइमला माणसाचं आणि कुत्र्याचं रिलेशन तेवढं स्ट्रॉंग होतं किंवा काय ना काहीतरी एक प्रथा असू शकते ती कन्फर्म आपण काय ते सांगू नाही शकत बस एक असा अंदाजा लावले की बाबा तसं काय ना काहीतरी असू शकतं. जर कुत्र्याच्या रिलेटेड जर काय आलं तर तुम्हाला लक्षात ठेवायची रोपड अशी साईट आहे जिचं सगळं म्हणजे जिकडं कोणती गोष्ट भेटली माणसासोबत ताबूतमध्ये कुत्र्याची पण डेड बॉडी भेटली. ठीक आहे. आपली जी पुढची साईट आहे ती कोणती ती लोथल आहे. ठीक आहे. आता खूप साऱ्या कॉमन गोष्टी आता आपल्याला हळूहळू जेवढे पण फाइंडिंग्स मध्ये ते बघायला भेटतील. आता ह्याची जी लोकेशन आहे ती कोणती इंडियामध्येच अहमदाबाद गुजरातमध्ये. ठीक आहे. वर्ष जे होतं ते कोणतं होतं 1955 ते 62 पर्यंत म्हणजे थोडंसं 6 ते 7 वर्ष लागले ह्याचं पूर्ण उत्खनन करायला. याचे जे पण एक्सपर्ट होते ते कोण होते ते रंगनाथ राव होते. ठीक आहे. याच्यामध्ये ज्या गोष्टी भेटल्या त्या कोणती गोष्टी सर्वात पहिले बेड मेकिंग फॅक्टरी. तर तुम्हाला आठवत असेल तर बेड मेकिंग फॅक्टरी आधी कुठं भेटलेली आठवा बरं. चन्नुद्रो मध्ये भेटेल जी की फॅशनच्या रिलेटेड त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी भेटलेल्या बेड मेकिंग फॅक्टरी लिपस्टिक कॉम या सगळ्या गोष्टी म्हणजे जेवढे पण फॅशनच्या रिलेटेड गोष्टी जे चन्नुद्रो मध्ये भेटलेले. ठीक आहे. लोथलमध्ये बेड मेकिंग फॅक्टरी त्याच्यानंतर बटन सील म्हणजे जे बटनचे रिलेटेड होते त्या अकॉर्डिंग म्हणजे त्या टाईपचे सील भेटले. आधी कोणते होते सिलेंड्रिकल शेप मध्ये भेटलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणते फायर अल्टरचा मिनिंग असतं जे हवन कुंड म्हणजे त्या टाइमला पण एक गोष्ट बघण्यात आली की बाबा जे पण पूजा वगैरे जे पण आहे पूजा
पूजा पठण वगैरे जे पण हवन कुंड म्हणजे जे पण आपण जिकडे आग वगैरे हे करून जे पण आपण पूजा वगैरे करतो, जे ज्या खूप साऱ्या अशा देवांची पूजा वगैरे आपण करतो, तर ते तेव्हा पण ते बघायला भेटले. त्याला इंग्लिशमध्ये फायर अल्टर बोललं जातं. ठीक आहे. नंतर प्रिंटेड जार, जे पण जार आहेत तर ते प्रिंटेड वगैरे त्याच्यावर खूप सारे असे डिझाईन वगैरे होते, तर ते सुद्धा भेटतात. आणि नंतर सेट ऑफ एलिफंट, म्हणजे हत्तीचे दात जे पण त्याचा पूर्ण सेट भेटला, ते वेगवेगळ्या डिझाईनसाठी त्याचा वापर खूप साऱ्या त्या गोष्टींमध्ये होत होता. तर ते एवढ्या गोष्टी लोथलमध्ये भेटल्या. जी आता पुढची साईट आहे तर ती कोणती आहे, तर ती कालीबंगा आहे. आता नावावरूनच कळतंय, काली म्हणजे काळा आणि बंगा म्हणजे बँगल्स म्हणजे बांगडी. ठीक आहे. म्हणजे काळ्या बांगड्या, म्हणजे त्याचा एक प्रकारे जर अर्थ लावायचा झाला कालीबंगा, तर त्याची जी पण लोकेशन आहे तर ती कोणती आहे, श्रीगंगानगर, जे की राजस्थानमध्ये. ठीक आहे. वर्ष कोणतं आहे, 1961. ठीक आहे. एक्सकेवेटर कोण होते, दोन होते. कोणते, ब्रिज बुसीलाल आणि बालकृष्ण थापर. ठीक आहे. दोन एक्सकेवेटर होते. पहिलीचे साईट आहे ज्याच्यामध्ये दोन एक्सकेवेटर होते. ठीक आहे. कोणकोणत्या गोष्टी भेटल्या, सर्वात जे म्हणजे ते दोनच गोष्टी याच्यामध्ये भेटल्या. पहिली म्हणजे बांगड्या भेटल्या, कोणत्या, जळलेल्या काळ्या कलरच्या आणि ब्राऊन कलरच्या, फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल. आणि दुसरी जी गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट भेटली, जी शिवलिंगम भेटली. म्हणजे तुम्ही अंदाजा लावू शकता की बाबा आजपासून 40,000 वर्षा आधीपासून जे पण भगवान शिव आहेत, जे पण महादेव आहेत, त्यांची पूजा होती. तर इकडून ते सर्वात गोष्ट म्हणजे जो प्रश्न बनू शकतो तो शक्यतो शिवलिंगम पासूनच बनू शकतो. ठीक आहे. तर ही सर्वात म्हणजे महत्वाची साईट कशावरून बोलण्यात येईल की बाबा शिवलिंगम आणि जे पण बेंगल्स म्हणजे बांगड्या, नावावरूनच आपल्याला लक्षात ठेव, काली बंगा, काली म्हणजे काळा आणि बंगा म्हणजे बेंगल्स. पुढची साईट आहे तिचं नाव आहे धोलावीरा. त्याची लोकेशन कोणती आहे, कच्छ, जे की ह्याच्यामध्ये येतं, गुजरातमध्ये येतं. त्याचं जे वर्ष आहे ते कोणतं, 1960. त्याचे जे एक्सकेवेटर आहे ते कोण आहे, JP जोशी. आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी भेटल्या. सर्वात पहिली जी गोष्ट होती, न्यूड पर्सन विथ बुलॉक, म्हणजे एक नागडा माणूस एक बैलगाड्यावर तसं त्याच्यामध्ये दाखवले. तुम्ही फोटो जर त्या भेटला तर मी बघतो एकदा, किंवा तुम्हाला जर दिसलं तर भेटलाच असेल. तर एक नागडा माणूस दिसला, कशासोबत, बैलगाड्यासोबत. आणि दुसरं ड्रेनेज सिस्टीम, एवढं खतरनाक ड्रेनेज सिस्टीम होतं त्या टाइम मध्ये, तुम्ही फोटोमध्ये बघू शकता. त्यांची ड्रेनेज सिस्टीमची त्यांची एक सिस्टीम होती, जर तुम्हाला दाखवायचं झालं ना, आता त्यांचे कॉलनी टाईपचे असे घर होते. ठीक आहे. त्यांचं जो पण ड्रेनेज सिस्टीमची डायरेक्शन होते ना, ती साऊथ वेस्ट साईडला होती. साऊथ वेस्ट म्हणजे कोणतं, हे खालचं साऊथ आलं आणि हे वेस्ट आलं. तर या साईडला त्यांचा सगळं जो पण ड्रेनेज सिस्टीमचे जे पण हे होते ते त्या साईडला होते. ते कसे होते, आता हे असे त्यांचे घरं असायचे, असे त्यांचे घरं सांगा. आणि त्यांची जेवढे पण अशी ड्रेनेज सिस्टीम होती ना, ती अशी जाऊन हे अशी इकडे भेटायची. आणि आपण जसं बोललो की बाबा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हे नेमकं कुठं, म्हणजे कोणता त्यांचा एरिया जो आपण बघितलेला तो कोणता असा आला, हा पूर्ण त्यांचा एरिया होता. आणि त्यांचा ड्रेनेज सिस्टम होता, तर तो असा जायचा, असा इंडस रिव्हरची कशी डायरेक्शन. आणि हे नेमकं कुठं जाऊन भेटतं, अरेबियन सी मध्ये. म्हणजे तुम्ही त्या काळामध्ये तुम्ही बघू शकता की एवढं लोकांचं डोकं चांगलं होतं, एवढं लोकांचं म्हणजे IQ लेवल एवढा जास्त होता. आज तुम्ही बघता, आज आपलं एवढं 40 वर्षानंतर एवढं सगळं मॉडर्न गोष्टी आल्यात, तरी पण आज आपलं खूप जागा असं आहे की बाबा ड्रेनेज सिस्टीम खूप भंगार आहे, म्हणजे एकदम अजिबात नीट चांगलं नाही. पण त्या काळामध्ये एवढे ऍडव्हान्स लेवलचे ड्रेनेज आणि एवढे चांगल्या लेवलचे ड्रेनेज सिस्टम त्या काळामध्ये बघण्यात आले. तर काय बोलतात, धोलावीरामधून प्रश्न कुठून बनू शकतात की बाबा दोन गोष्टी, कोणत्या गोष्टी भेटल्या, न्यूड पर्सन विथ बुलॉक, म्हणजे जो नागडा जो माणूस जो बैलगाड्यासोबत भेटला. आणि दुसरं ड्रेनेज सिस्टीम. याच्यावरून खूप म्हणजे धोलावीरी ह्याच्यावरूनच जाणलं जातं, आणि ह्याच्यावरून खूप आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. जी आपली साईट आहे ती बनावली आहे. त्याचं जे लोकेशन आहे, त्याची लोकेशन कोणती आहे, ती फतेहाबाद, जे की हरियाणामध्ये येतं. HR म्हणजे हरियाणा. त्याचं वर्ष आहे, म्हणजे ही अशी साईट आहे ज्याचं जे उत्खनन आहे ते दोन वेळा केलं. 1975 मध्ये आणि 1983 ते 84 मध्ये, म्हणजे असे 2 ते 3 वर्ष याचं उत्खनन केलं. दोनदा केलं वेगवेगळ्या वर्षामध्ये. एक्सकेवेटर कोण होते, डॉक्टर RS बिशप. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी भेटल्या, जास्त गोष्टी नाही, दोनच गोष्टी भेटल्या. सर्वात पहिले बार्ले म्हणजे जॉब, म्हणजे जे की धान्य. ठीक आहे. आणि जे दुसरे टेराकोटा म्हणजे त्याचा अर्थ काय असतो की बाबा जे क्लेनी जे गोष्टी बनवतात ना, ते पॉट म्हणा किंवा कोणती ना कोणती मूर्ती म्हणा, तर ते त्याला टेराकोटा बोललं जातं. म्हणजे जे क्ले असतं, म्हणजे जे आपण जे गोष्टी बनवतात, तर त्याला ते टेराकोटा बोललं जातं. ती साईट आहे, तिचं नाव आहे लरकाना. ती जी लोकेशन आहे सेम नाव आहे लरकाना, जे की पंजाबमध्ये येतं, जे की भारतामध्येच आहे. त्याचं वर्ष आहे, त्याचं उत्खनन कधी केलं, 1922 मध्ये.
कुणाच्या अंडर केलं, एक्सकेवेटर कोण होते, तर ते आर डी बॅनर्जी होते. आणि तिथून जे पण फाइंडिंग्स भेटले ते काय नाही नॉर्मल, एवढं काय याच्यावर प्रश्न नाही येतील, पण तरी आपल्याला करायचं कारण आपला अभ्यास पूर्ण असायला पाहिजे. तर तिथून फाइंडिंग जे भेटले ते जॉज भेटले, बार्लेस भेटले, जे की आपण आता मागच्या व्हिडिओमध्ये आता जेवढे पण पुढच्या पण अजून एक 2-3 साइट्स आहे तर त्याच्यामध्ये बार्ले आपल्याला खूप जास्त बघायला भेटते. कारण नंतर काय झालेलं, ऍग्रिकल्चरचे न्यू स्टोनेज मध्ये हे भेटायला झालं, तर तिथून फाइंडिंग नंतर अन्नाचे थोडेसे असे ऍग्रिकल्चर रिलेटेड गहू जेवढे पण धान्य आहे तर त्या गोष्टी जरा जास्त बघायला भेटले. जी पुढची साईट आहे ही पण खूप महत्वाची साईट आहे, जिचं नाव आहे राखीगडी. ते लोकेशन आहे तर ती कोणती आहे, तर ती हिसार आहे, जे की हरियाणामध्ये येतं. ठीक आहे. त्याचं जे वर्ष आहे तर ते किती वर्ष चाललेलं, 3 वर्ष चाललेलं, 1997 ते 2000 वर्ष. ठीक आहे. कुणी केलं, उत्खनन कुणाच्या अंडर केलं, तर ते कोण होते, अमरेंद्रनाथ. ठीक आहे. कोणकोणत्या गोष्टी भेटलेल्या, सर्वात पहिली जी गोष्ट भेटली ते टेराकोटाचे व्हील्स, म्हणजे जे क्लेनी वगैरे मातीने बनवलेले जे हे ते भेटलं. सर्वात पहिले व्हील कोणता ह्याचा होतं, दगडाचा होता, जसं आपण आधी बोललो. त्याच्यानंतर कोणत्या गोष्टी भेटल्या, पॉट्स भेटल्या, जे पण क्लेनी बनवलेल्या म्हणा, जे पण शो पॉट्स आहे वगैरे, जार्स आहेत, म्हणजे जे पण डिझाईन आहेत, म्हणजे कसे हे असे खूप सारे पॉट्स भेटले. असे खूप सारे पॉट्स भेटले, त्याच्यावर डिझाईन म्हणजे असे काय ना काहीतरी त्याला ते इकडं म्हणजे असे होल करण्यात आलेले, होल किंवा हे म्हणू शकता असं काय ना काहीतरी त्याच्यामध्ये करण्यात आलेलं. आता ह्याच्यामध्ये म्हणजे हे ओपन होते असे, हे पूर्ण आता अशी सगळी इकडं काय ना काहीतरी काहीतरी माती होती आणि बाकी सगळं असं ओपन होतं, म्हणजे हे जे पण मधला भाग आहे हा ओपन होता. तर आता हे पाणी बिनी त्यासाठी तर नसणं साधी गोष्ट आहे, कारण सगळं बाहेर पडेल. मग तिकडून हे कळण्यात आले की बाबा जे पण होते ते शोचे होते, म्हणजे ते शो पॉट्स होते जेवढे पण होते. तर त्याच्यामध्ये जेवढे पण शो पॉट्स आहे म्हणा, जेवढे पण मूर्ती म्हणा, तर ते कुठं भेटलेलं, राखीगडी. आणि सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे, सर्वात इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा जो सर्वात मोठी जी साईट होती ती कोणती होती, असा जर प्रश्न आला तर ती राखीगडी होती. परत सांगतो, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची सर्वात मोठी साईट होती तर ती कोणती आहे, तर ती राखीगडी. जी आपली साईट आहे ती आलमगीरपूर आहे. त्याची जी लोकेशन आहे तर ती कोणती आहे, जी ईस्ट मध्ये, जे आपण बोललो इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन कुठपर्यंत आहे, जो ईस्टचा जो पार्ट आहे, मेरठ उत्तर प्रदेश, जो त्या वर्ष आहे त्या कोणता, 1958. एक्सकेवेटर कोण होते, वाय डी शर्मा. त्यानंतर फाइंडिंग्स काय भेटले, काय खास भेटलं नाही. जे दाबलेले कपडे भेटले, म्हणजे जेवढे पण शोधण्यात आलं, जेव्हा उत्खनन केलं तर तेव्हा आपले नॉर्मल कपडे भेटले, फक्त बाकी काय जास्त भेटले नाही. आता जी पण आपली शेवटची साईट आहे तिचं नाव काय, सुतका गेंदर. त्याची जी लोकेशन आहे तर ती कोणती आहे, ती इंडियामध्ये नाहीये, पाकिस्तानमध्ये. जे पाकिस्तानचं आजचं बलोचिस्तान आहे, जे पाकिस्तानमध्ये. ठीक आहे. वर्ष कोणतं आहे, 1927. एक्सकेवेटर कोण होते, आर आर एल स्टेन होते. ठीक आहे. आणि त्या जे फाइंडिंग्स भेटल्या, फाइंडिंग्स मध्ये असं काय भेटलं नाही, पण ती जी अशी जागा होती ती एक ऍज अ पोर्ट म्हणून वापरता आली. म्हणजे जे जेव्हा त्या टाइमला जे ट्रेड व्हायचं कुणाच्या मध्ये, जी हडप्पा एक सिटी होती आणि बेबीलॉन म्हणून एक सिटी होती, तर त्या दोघांमध्ये जो ट्रेड व्हायचा तर तो या पोर्टवरून व्हायचा. ठीक आहे. तर हे सर्वात महत्वाचे जेवढे पण 12 साईट आहे त्याचं पूर्ण आपण वर्ष बघितलं, म्हणजे त्या जे एक्सकेवेटर होते ते कधी झाले ते बघितलं, कुणी केले ते बघितलं, आणि त्याच्यानंतर कोणकोणत्या गोष्टी आपल्याला भेटल्या. आणि त्याच्यानंतर 3-4 खूप सारे असे महत्वाचे आहेत की बाबा कुठं कुठं फॅशनचं हे भेटलं. त्यानंतर काय बोलतात आपलं ह्याच्यामध्ये मोहनजोदारोमध्ये ग्रेट बाथ भेटला. हडप्पा ही पहिली सिटी होती. फॅशनेबल म्हणजे चन्नोदरचं हे घेतलं. तर सर्वात मोठी जर सिटी मला गेली तर राखीगडी. तर अशा महत्वाचे जेवढे पण साईट्स आहे, क्वेश्चन कोणत्या प्रकारे येतील, म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पूर्ण प्रॉपर वेने आपण कव्हर केले. तुम्हाला एक पण जर काही डाऊट असेल तर एक कमेंट करा, तुम्हाला जे पण त्याचं उत्तर भेटून जाईल. तर मी अशी आशा करतो की तुम्हाला सगळं कळालं असेल आणि तुम्ही व्हिडिओला इथपर्यंत बघितलं त्यासाठी खूप धन्यवाद. भेटू आपण पुढच्या टॉपिकमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.